पुढे बातमी ठाण्यामधून. ठाण्याच्या महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर यांची निवड झाली आहे. तर पिंपळोलकरांकडून महापौर पदाची आता सूत्रा हाती घेण्यात आली आहेत आणि पिंपळोलकर ठाणे महापालिकेच्या 23व्या महापौर ठरल्या. ठाणेकरांचे प्रश्न मार्गी लावू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर पिंपळोलकर यांनी महापौर पदाची आता सूत्रा हातात घेतली आहेत आणि त्यांच्यासोबत बातचीत केली. आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी. माझ्यासोबत ठाणे महानगरपालिकेच्या 23व्या महापौर आहेत शर्मिला पिंपळोलकर. मॅडम, काय सांगाल? 23वं महापौर पद तुम्ही स्वीकारलेलं आहे. शपथविधी सोहळा देखील तुमचा काही वेळापूर्वीच पार पडलेला आहे. कसा आता नेमकं संपूर्ण शहराचा कायापालट तुम्ही करण्यामध्ये हातभार लावणार आहात? सर्वांना माझा नमस्कार. जय महाराष्ट्र. खरं तर 2026ची दुसऱ्यांदा उमेदवारी भेटलेली आहे आणि महापौर पद भेटेल याची शाश्वती तर मला नव्हतीच, पण SC शेड्यूल कास्ट आल्यानंतर 8 उमेदवारांची नावं आली आणि महाराष्ट्राचे लाडके एकनाथजी शिंदे साहेब यांचा वरदहस्त मला वाटतं कुठेतरी या कोपरी त्यांचा आमदार मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातून महायुतीचं पॅनल जिंकून आलेलं आहे आणि त्याच्यामधूनच मी शर्मिला पिंपळोलकर म्हणून माझं SC शेड्यूल कास्ट मधून फॉर्म भरला गेला होता आणि मला वाटतं साहेबांच्या जी कामं केली आणि त्या कामातूनच हे महापौराची उमेदवारी दिली गेलेली आहे. ठाणे शहरामध्ये विकास कामं तर आपल्या शिंदे साहेबांच्या हातून केली गेलेली आहेत. तरीही कुठेतरी जी काही विकास कामं राहिलेली असेल ती आपण महापौर आणि उपमहापौर या दोघांनी मिळून करण्यात येतील. शुभम कोळी, झी मीडिया.